आरोपी सियाला तिच्या घरी घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे। लोणावळा पोलिसांकडून सियाच्या खोलीची तपासणी केली आहे। चेतन सोबत गेलेल्या कॅफेवरही नेण्याची शक्यता आहे। तर आरोपी सियाला तिच्या घरी नेण्यात आलेला आहे आणि तिच्या घराची आता तपासणी केली जाते। तिच्या रूमची तपासणी केली जाते। ज्या रूममध्ये ती राहायची, ज्या खोलीमध्ये ती राहायची, त्या खोलीची तपासणी केली जाते आणि त्यानंतर चेतन सोबत गेलेल्या कॅफेवरही तिला नेलं जाऊ शकते। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर ज्या ठिकाणी सिया आणि चेतन यांनी कट रचलेला होता त्या कॅफे भरून आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत। तर निलेश, सियाला तिच्या घरी नेण्यात आलेलं होतं आणि तिच्या खोलीची तपासणी करण्यात आलेली होती आणि तर ज्या कॅफेमध्ये बसून चेतन आणि सियानं हा संपूर्ण खुनाचा कट रचलेला होता त्या कॅफेमध्ये देखील तिला नेलं जाऊ शकते। काय अधिकची माहिती आहे? लोणावळा पोलिसांनी आज सियाला तिच्या राहत्या घरी आणलं होतं। मार्केट यार्डमधलं तिचं लीलावती ते सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये त्यांचं घर आहे। त्या घरामध्ये पोलिसांनी सियाला स्वतः घेऊन आले होते। सियाच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी पंचनामा केलेला आहे। एवढंच नव्हे तर सियाचा जो रूम आहे त्या रूमची पण सुद्धा या ठिकाणी चौकशी केलेली आहे। झाडाचा झडतीसुद्धा घेतल्याचं या ठिकाणी समजतं आहे। मात्र ज्या ठिकाणी सियानी आणि चेतन चौधरीने जो खुनाचा कट रचला होता त्या कॅफेमध्ये पण तिला आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ज्या ठिकाणी त्यांनी कट रचला होता त्या कॅफेच्या समोर मी आहे। याच कॅफेच्या चेअरवर बसून त्यांनी हा कट रचल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे। मात्र उद्या जर बघितलं तर उद्या सियाची जी पोलीस कोठडी आहे ती संपत आहे। त्याआधीच पोलिसांकडून या ठिकाणी घटनेचा पंचनामा जो आहे तो केला जातोय। सियाच्या घरी म्हणजे तपासी अधिकारी जे आहेत ते सियाला घेऊन त्याच्या घरी आले होते। घरातल्यांची चौकशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विशेष करून सियाची जी रूम होती त्या रूममध्येही जाऊन पोलिसांनी काही तपासणी केलेली आहे। घरातल्यांच्या नातेवाईक असतील किंवा नोकरदार असतील त्यांचीही सुद्धा या ठिकाणी चौकशी केल्याचा या ठिकाणी अंदाज व्यक्त केलेला जातोय। मात्र ज्या ठिकाणी त्यांनी घटनेचा या हत्येचा कट रचला त्या ठिकाणी पण सुद्धा सियाला आणण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। कारण पूर्ण पोलिसांकडून पूर्ण पंचनामा जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। एक सिक्वेन्स जो आहे तो या ठिकाणी आता जोडला जातोय। कारण सियाची उद्याच्याला पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे। त्याआधी कोर्टात काही मुद्दे सादर करण्याआधी पंचनामा असतील किंवा घटनेचा क्रम असेल तो सादर करावा लागतो। त्या अनुषंगाने लोणावळा पोलिसांनी या ठिकाणी सियाला या ठिकाणी तिच्या राहत्या घरी आणलं होतं आणि थोड्या वेळातच या ठिकाणी आता त्यांनी ज्या ठिकाणी हा कट रचला होता त्या कॅफेमध्ये पण आणण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। मात्र आज जर बघितलं तर पुणे ग्रामीण पोलिसांकडून ज्या ठिकाणी सियाने हा कट रचला होता किंवा सिया ज्या ठिकाणी राहत होती, ज्या ठिकाणी या गोष्टीचा संदर्भ लागत होता त्या सगळ्या गोष्टीचा पंचनामा जो आहे तो आता या ठिकाणी पुणे पोलिसांकडून करताना आपल्याला पाहायला मिळतोय। पंचनामाचा भाग म्हणून या ठिकाणी सियाच्या राहत्या घरी जाऊन या ठिकाणी पोलिसांनी सियासमोर काही चौकशी आणि तपासणी केल्याचं आता समोर आलेलं आहे। नक्कीच आता नेमकं आता काय पोलिसांच्या हाती लागतंय, घरामध्ये देखील तपासणी करण्यात आलेली आहे, तिथं पोलिसांच्या हाती काही माहिती लागली का लवकरच कळणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।